वेलकम फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो, मी रंजनाच कॅम्पेन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. नमस्कार. आज आपण गोकर्णाच्या झाडाबद्दल जास्त माहिती मिळवणार आहोत. कारण गोकर्ण हे अतिशय पवित्र फूल आहे आणि जे स्वर्गातून निर्मिती झालेलं फूल आहे. गोकर्ण सहजासहजी कुठेही वाढतं पहा, म्हणजे आपल्याला ते सहज उपलब्ध होतं. त्याची निळीभोर फुलं येतात आणि त्याचा आकार गाईच्या कानासारखा असतो. त्याच्यावरनं त्याला गोकर्ण हे नाव पडलेलं आहे. आणि या गोकर्णाच्या फुलांचं वैशिष्ट्य हे आहे की ते एकदम नाजूक आणि सुंदर दिसतात. त्याचा रंगही आकर्षक, वेल्वेट सारखा आकर्षक असतो. आणि हे झाड लक्ष्मीदायक आहे, आरोग्यदायक आहे, अध्यात्मदायक आहे आणि सगळी निगेटिव्ह ऊर्जा दूर करणारं आहे. तर असं या झाडाच्या बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर हे गोकर्णाचं झाड आहे कसं? तर ब्रह्माने ज्या वेळेस त्रेतायुगामध्ये पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळेस या गोकर्णाचीही निर्मिती केली. आणि गोकर्ण हा सुकुमार आणि सुंदर होता आणि तो अतिशय धार्मिक आणि आध्यात्मिक होता. त्याला शंकराप्रती अतिशय प्रीती होती आणि तो शंकराचा अतिशय उत्तम भक्त होता. आणि त्यांनी इतकी साधना आणि उपासना केलेली होती आणि त्यांनी आपल्या साधनेने आणि उपासनेने शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं. त्यामुळे शंकर त्याच्यावर खूपच प्रसन्न होते. ब्रह्माजींनी शंकराला सांगितलं की तो तुमची इतकी साधना आणि उपासना करतो, मग तुम्ही त्याला काहीतरी वरदान द्या. गोकर्ण म्हणाला की नाही, मला काही वरदान नको आहे. मी शंकराच्या उपासनेमध्ये खुश आहे, कारण मला माझा आध्यात्मिक विकास झालेला आहे की ज्याच्यामुळे माझ्यामुळे मला ज्ञान मिळून ते ज्ञान इतरांपर्यंत पोहोचतं. तसंच माझ्यामुळे शुद्धीकरण होतं. मनानं, शरीरानं आणि आत्म्याने मी शुद्ध आहे आणि तसाच जास्त चांगला दिसतो. तसंच मी लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही विचार करतो, म्हणजे त्यांच्या आजूबाजूला असणारी निगेटिव्ह ऊर्जा हे मी खेचून घेतो. तर असं हे सुरक्षा देणारं, आरोग्य देणारं, अध्यात्मामध्ये उंची गाठवून देणारं असं हे फूल. मग भगवान शिवानी त्याला देवतांकडनं काहीतरी वरदान घेणं आवश्यक आहे. मग शंकरांनी त्याला वरदान दिलं की तू अमर व्हावास म्हणून मी तुला तुझ्या या इच्छेप्रमाणे एका फुलाचं रूप देतो की जे फूल सगळीकडे उपयोगाला येईल. म्हणजे अध्यात्मात त्याचा उपयोग होईल की ज्याच्यामुळे त्याची साधना, त्याच्या झाडाखाली बसून साधना केली तर लोकांचं जप, तप आणि साधना ही जास्त पटीमध्ये वाढेल. त्याचप्रमाणे शुद्धीकरण, मग ते मनाचं शुद्धीकरण असेल, शरीराचं शुद्धीकरण असेल, आत्म्याचं शुद्धीकरण असेल, त्यालाही मदत होईल की ती फुलं, गोकर्णाची फुलं जर पाण्यामध्ये घालून त्याचं पाणी प्राशन केलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग त्यांना आरोग्यासाठी आणि शुद्धीकरणासाठी, म्हणजे आयुर्वेदामध्ये गोकर्णाच्या फुलाला हे जास्तीत जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर सुरक्षेसाठी, म्हणजे जी काही आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी असेल, मग घरात असेल, वास्तूत असेल, आपण जिथे काम करतो तिथे असेल किंवा आपल्या अवतीभोवती असेल, तिथे सुरक्षा निर्माण करण्याचं काम हे गोकर्णाचं फूल करतं. मग पूजेमध्ये भगवान शंकराला तर हे फूल आवडतं आहेच आहे, पण त्याचबरोबर त्याच्यामुळे ध्यान आणि साधना हे उत्तम होते. मंदिरांची सजावट करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो पहा. ज्याप्रमाणे शंकराला हे फूल अतिशय प्रिय आहे, त्याचप्रमाणे लक्ष्मीला आणि विष्णूलाही हे फूल अत्यंत प्रिय आहे. आणि जिथे जिथे गोकर्णाचं झाड असतं तिथे तिथे विष्णू लक्ष्मी हे हजर असतात. म्हणूनच आपण असं म्हणतो की हे लक्ष्मीदायक झाड आहे. आता या गोकर्णामध्ये सफेद गोकर्ण, लाल गोकर्ण, गुलाबी गोकर्ण आणि पिवळा गोकर्ण अशा विविध रंगाची, आणि निळा तर असतो, निळा शंकराला प्रिय आहे. मग असा या विविध रंगाची जी फुलं आहेत त्या सफेद गोकर्णामध्ये पावित्र्य जास्त आहे की ज्याच्यामुळे आध्यात्मिक विकास होतो. पण या इतर रंगाची गोकर्ण हे फार रेअर सापडतात पहा. मग त्याचा उपयोग जास्तीत जास्त साधना, उपासना हे करण्यासाठी होतं. लाल रंगाचा गोकर्ण लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे पहा, कारण लक्ष्मीला अतिशय लाल रंगाची आवडच आहे. त्याचप्रमाणे शंकराची जी उग्र रूपं आहेत, म्हणजे हनुमान, मारुती आणि काळभैरव, या दोघांनाही ही गोकर्णाची निळी फुलं अत्यंत प्रिय आहेत. त्यांना दुसरं काही वाहण्यापेक्षा जर आपण निळ्या गोकर्णाची फुलं वाहिली तर ते चटकन प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे पिवळा गोकर्ण
हा गुरुतत्वाला मानणारा गोकर्ण आहे पहा. म्हणजे गुरुतत्व जिथे जिथे आहे, दत्तगुरू आहेत किंवा स्वामी समर्थ आहेत, साईबाबा आहेत, अक्कलकोटचे स्वामी आहेत, शंकर महाराज आहेत, या सगळ्यांना हा पिवळा गोकर्ण अत्यंत प्रिय आहे, की ज्याच्यामुळे त्यांच्या भोवती असणारं वातावरण अतिशय सुंदर, आकर्षक आणि ऊर्जावान बनतं. आणि पिवळ्या गोकर्णाने ज्ञान आणि बुद्धीमध्ये जास्त वाढ होते. म्हणून विद्यार्थ्यांना पिवळा गोकर्ण लावायला सांगतात आणि तो गोकर्ण दत्तगुरूंना अर्पण करायला सांगत असतो. आत्तापर्यंत माझ्या या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये या गोकर्णाच्या फुलाबद्दल मी माझ्या सगळ्या जातकांना सांगितलेलं आहे. आणि किंबहुना त्याच्या वेलीच्या ज्या बिया येतात त्या जर आपण साठवून ठेवल्या तर त्याची फुलं वर्षभरामध्ये येतात. साधारणपणे जूनपासून सप्टेंबरपर्यंत याचा बहर असतो. आणि लाल आणि निळा गोकर्ण हा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे पहा. आणि लक्ष्मी जिथे जिथे आपण तिला प्रसन्न करून घेऊ, ज्या ज्या पद्धतीने प्रसन्न करून घेऊ, त्या त्या पद्धतीने ती आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्यावर वरदहस्त ठेवते. म्हणून आता या सणांच्या दिवसामध्ये गोकर्णाची फुलं ही आपण सातत्याने वापरली पाहिजेत, की ज्याच्यामुळे आपल्याला खूप सोप्या उपायांमध्ये आपल्याला आपली साधना पूर्ण करून घेता येते आणि आपल्या इष्टदेवतांना प्रसन्न करून घेता येतं. गुरुपुष्यामृत योगामध्ये जर लक्ष्मीची उपासना किंवा श्रीयंत्राची उपासना जर आपण केली या गोकर्णाच्या फुलांनी, तर लक्ष्मी ताबडतोब प्रसन्न होते आणि आपल्यावर ती सदैव प्रसन्न राहून वरदहस्त देते. तरी अशा या गोकर्णाच्या वेलींचा आपल्याला बहुउपयोग होतो. आणि तो जर आवडला असेल तर जरूर त्याच्या शेंगा तुम्ही मिळवा आणि त्याचं झाड आपल्या पूर्वेला, उत्तरेला किंवा ईशान्येला लावलं तर तिथे लक्ष्मी स्थिर होते. पण इतर दिशांनाही जर लावलं तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो. पण या 3 दिशांना, कारण पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यात जास्त, कॉस्मिक रेज सगळ्यात जास्त उत्तर, ईशान्य आणि पूर्वेकडून येतात. आपल्याला येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज या दिशेतून येतात. मग त्या दिशेला जर लक्ष्मीला प्रिय असलेलं गोकर्ण आपण लावलं तर नक्कीच आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल. म्हणून या दिशांना प्रामुख्याने प्राधान्य दिलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की कुठल्याही दिशेला लावलं तर काही बिघडणार आहे. तर आपल्याकडे जर जागा नसेल तर आपण हे झाड लावणं आवश्यक आहे. मग ते कुठल्याही दिशेत लावलं तर ते तितकंच प्रिय आहे. जितकं देवांना प्रिय आहे तितकंच आपल्यालाही प्रिय आहे. म्हणूनच गोकर्णाच्या झाडाची ही माहिती सगळ्यांपर्यंत पोचवावी यासाठी ही विस्तृत माहिती तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवली आहे. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा, की ज्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष्मी, बुद्धी, आरोग्य याचा वास होईल. धन्यवाद.